नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या गोड पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण 1 वाटी हा गुळ घेणार आहोत आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेणार आहोत आणि टोपामध्ये हे टाकून घेऊया आणि हा गुळ यामध्ये टाकून घेऊया आणि याला थोडंसं असं मिक्स करून घेऊया। हे जास्त आपल्याला हे करायचं नाहीये जास्त। आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटच ठेवायचं आहे आपल्याला। हे मिक्स होईपर्यंत गुळ आपलं मिक्स झालेलं आहे। यामध्ये अर्धा चम्मच वेलची पावडर टाकूया, यालाही थोडं मिक्स करूया आणि याला थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। आपलं हे थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता जाडसर असं झालेलं आहे। आता हे आपण एका चाळणीने चाळून घेऊया, म्हणजे यातली वेलचीचे जे जाडसर राहिलेलं आहे ते निघेल। तुम्ही असंही टाकू शकता, पण हे पुऱ्यामध्ये दिसेल। तर आपलं चाळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच वाटीने आपल्याला 2 वाटीभर हे गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक। आता यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला हे कोमट तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे। हे तेल पूर्ण ह्या पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे या प्रकारे। आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे आपल्याला तिंबून घ्यायचं आहे। अजून आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि याचा व्यवस्थित असा घट्टसर गोळा होईल एवढं आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे। आपला हा घट्टसर गोळा तिंबून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। याच प्रकारे आपल्याला हा तिंबून घ्यायचा आहे। यावरती आता आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ठेवूया। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 1 घंटाही ठेवू शकता। कढईमध्ये आपण आता तेल तापत ठेवूया। मीडियम गॅसवर आपल्याला तापायचं आहे। तर आपण हे झाकण खोलून बघूया, आपले 15 मिनिटे झालेले आहेत। तर याचा असा गोळा बनवून घेऊया आपण। छोटासा चपातीला जसा घेतो आपल्याला तसंच घ्यायचं आहे आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे या प्रकारे। चपाती लाटून आपली झालेली आहे। एवढी आपल्याला चपाती लाटायची आहे, तुम्ही बघू शकता। एवढी जाडसर ठेवायची आहे, जास्त पातळही नको आणि जाडही नको। तर तुम्ही जास्त पातळ बनवू शकता, अजून पुऱ्या कुरकुरीत होतात, पण ते जास्त फुगत नाहीत, पण जास्त दिवस त्या टिकतात, पण ह्या पण टिकतात। आता ह्या पुऱ्या आपण ग्लासाने करून घेऊया। तुमच्याकडे वाटी असेल वाटीने ग्लासाने करू शकता। आता याला आपण काढून घेऊया। मस्त अशी गोल झालेली आहे। ग्लासाने केली तर गोलच होणार, तुम्ही अशाही करू शकता। आपल्या पुऱ्या काढून झालेल्या आहेत। आता आपलं तेल हे तापलेलं आहे, यामध्ये आता या पुऱ्या टाकून घेऊया आणि तळून घेऊया। या पुऱ्या तळायला काही जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटभरामध्ये आपल्या पुऱ्या तळून होतात। 2-3च टाका, म्हणजे चिटकणार नाहीत आणि मस्त अशा फुगतात। जास्त टाकल्या तर त्या फुगत पण नाहीत आणि एक दुसऱ्याला चिटकतात। आता आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत। मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता याला आपण काढून घेऊया, कलरही मस्त आलेला आहे। आता बाकीच्या पुऱ्याही आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये पुऱ्या टाकून घेऊया आणि यालाही असंच पलटवून घेऊया। याचाही कलर असा मस्त आलेला आहे। आषाढ स्पेशल ह्या गोड पुऱ्या मस्त आणि छान झालेल्या आहेत। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।